कराडला सराईत घरफोड्या चोर जेरबंद 15 लाखांचा मुद्देमाल जप्त 4 जिल्ह्यात 20 गुन्ह्यांची कबुली कराड पोलिसांची मोठी कारवाई कराडसह पश्चिम महाराष्ट्र आणि परराज्यात घरफोड्यांची मालिका रचणाऱ्या सराईत चोरट्याला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले। या कारवाईत सोन्या चांदीच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा तब्बल 15,22,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। लोकेश रावसाहेब सुतार राहणार लिंगनूर असे आरोपीचे नाव आहे। पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक निखिल मगदुम व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला अटक केली आहे। या आरोपीवर सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मिळून जवळपास 20 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। माननीय पोलीस अधीक्षक सातारा तुषार जोशी सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कोडकर मॅडम आणि या विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी गोडके सांगण्याबाबत आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक त्यांचा सर्व स्टाफ यांनी हद्दीमध्ये दाखल झाल्या होत्या। गोव्यात म्हणजे 20 घरफोड्या दाखल असणं पकडला। त्याच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेल्या 15,22,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त जिथं जिथं चोऱ्या घरफोड्या होतील ते डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करा। पहिल्यांदाच गुन्हा दाखल आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यामध्ये गुन्हे येणार आहे। तो खूप शिताफीने राहतो, पोलिसांना धावत नाही लवकर, परंतु त्याला आम्ही पडलेला आहे आणि त्याच्याकडून ह्या 2